स्वागत करता हूं मैं ओमराज सरदार आप सभी का आवाज़ इंडिया के उसी बहुचर्चित शो में जिसका नाम है आवाज़ आपकी। दोस्तों मेरे पीछे आप ये जो एक मॉब देख रहे हैं, महिलाओं का एक सैलाब देख रहे हैं, ये विदर्भ से आई हुई महिला है। मैत्रेय ग्रुप नाम की एक कंपनी जो कि बैंक हुआ करती थी, एक छोटी सी बैंक हुआ करती थी। 1998 में वो बैंक खुली और वो बैंक खुलने के बाद देश भर के अलग अलग राज्यों में अलग अलग शहरों में उन्होंने अपने ब्रांचेस ओपन किए और ब्रांचेस ओपन करने के बाद महिलाओं को जोड़ा गया। महिलाओं को इसलिए जोड़ा गया कि महिलाओं को रोज़गार मिले, जो हाउसवाइफ होती है उन्हें रोज़गार मिले, इसलिए जोड़ा गया। इन महिलाओं से कलेक्शन कराया गया और कलेक्शन जमा करने के बाद नए नए तरह के उन्हें आश्वासन दिए गए, आश्वस्त किया गया कि 7 साल में पैसा डबल होगा, 9 साल में पैसा डबल होगा। अलग अलग आश्वासन दिए गए। 20 साल बाद तुम्हें पेंशन स्कीम लागू की जाएगी। इस तरह के आश्वासन देने के बाद इन महिलाओं को काम पे लगाया गया। जब मैच्योरिटी की बात आती है उस वक्त पर वो बैंक बंद हो जाती है। 2016 में बैंक बंद होने के बाद इन महिलाओं की स्थिति बहुत ही गंभीर हो चुकी है। अब स्थिति इनकी ऐसी है कि ये लोग करें तो क्या करें। करोड़ों रुपया का घोटाला किया है मैत्रेय कंपनी ने। आइए इनसे बातचीत करते हैं और इनसे जानते हैं क्या हाल था, किस तरह से ये लोग जुड़े, किनके कहने पर जुड़े और कितना घोटाला किया गया। इनसे बातचीत करके जाते हैं। मैत्रेय उद्योग ग्रुप भारत देश में 14 राज्यों में था। 125 ऑफिसेस थे इनकी और 125 ऑफिसेस खोलकर इन्होंने 2 करोड़ 16 लाख महिलाओं को फंसाया। 2,500 करोड़ रुपया का इन्होंने घोटाला किया और इन्वेस्टर और एजेंट लोगों के माध्यम से अलग अलग विभिन्न प्लान देकर आरडी, एफडी और ऐसे रियल स्टेट के वगैरह ऐसे प्लान देकर इनको इन्वेस्ट करने के लिए लगाया और 11,000 करोड़ रुपए की संपत्ति मैत्रेय उद्योग ने यहाँ जमाया 1998 से लेकर 2016 तक। और 2015 में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जो मैत्रेय उद्योग ग्रुप की जो चेयरमैन थी वर्षा सतपाड़कर इसका सत्कार किया और 2016 में कंपनी बंद हो गई। कुल यहाँ पर ये जो लोग आए हैं ये कौन कौन से डिस्ट्रिक्ट से आए हैं, कौन कौन सी जगह से आए हैं? ये डिस्ट्रिक्ट के नहीं है, ये विदर्भ के लोग हैं। विदर्भ के लोग? हाँ, 5-6 खासकर नागपुर विभाग के लोग हैं यहाँ पर ज़्यादा। गढ़चिरौली, चंद्रपुर, नागपुर डिस्ट्रिक्ट है, वनी है, यवतमाल है, ऐसे सब जगह से थोड़े थोड़े करके लोग आए हैं। तो वहाँ पे भी मैत्रेय ग्रुप के अपने ऑफिसेस थे, अपनी बैंक्स थी उनकी? हाँ, उनकी खुद की ब्रांच थी। हाँ, हर जगह। और वहाँ पे डेली कलेक्शन हुआ करता था? डेली कलेक्शन होता था आरडी, एफडी का। हाँ, और वो लोग पैसा जमा करते थे। जिन लोगों ने इन्वेस्टमेंट किया है वहाँ पर, हाँ। वो लोग क्या करते थे, मतलब किस पेशे में थे वो लोग? वो हाउस वाइफ थी। खास करके महिला चेयरमैन होने की वजह से महिला ही आकर्षित हुई उसमें। और ये खास करके हाउस वाइफ थी सभी महिलाएं और इनको ऐसा लगा कि भाई हमने भी कुछ तो भी करना चाहिए, तो इन्होंने ये काम को शुरुआत किया और उनको जिस ढंग से यानी मोटिवेटेड किया गया, हाँ, तो वो उस कारण महिला ही चेयरमैन होने से ये महिला आकर्षित हो गई और इन्होंने अपने घर में, अपने रिलेशन में ऐसे आरडी, एफडी और ऐसा कलेक्शन किया। तो आज की हालत इन महिलाओं की ऐसी है कि ये महिलाएं किसी भी बर्थडे में, शादी में, सार्वजनिक कार्यक्रम में जा नहीं सकती और ये अपने रिश्तेदारों से टूटी हुई महिला है। आज की इनकी कंडीशन ऐसी है कि कहीं जो आदमी है तो उन्होंने अपने औरतों को मायके लाकर छोड़ दिया क्योंकि घर में पैसे मांगने के लिए आते हैं इसलिए। और नागपुर और आसपास के एरिया में कम से कम 1 दर्जन के ऊपर महिलाओं ने आत्महत्या कर ली है और कहीं जो महिला है वो अभी तक बेपत्ता है। हमारे घर में कलेक्शन मांगने के लिए आते हैं इसलिए। कलेक्शन मांगने इनके पास कौन आता था, महिलाएं आती थी या फिर पुरुष आते थे? पुरुष महिला सबसे कलेक्शन करते थे ना ये लोग। हाँ, यानी आरडी, एफडी यानी सभी लोग ये करते थे। महिलाएं खास करके आरडी करती थी, एफडी यानी जेंट्स लोग करते थे और रिलेशन में से इन लोगों ने करवाया था वो। तो फिर अभी वो एजेंट लोग कहाँ हैं? ये एजेंट लोग ही है। अच्छा, ये सारे एजेंट लोग हैं? ये एजेंट नहीं, इन्वेस्टर यानी गुंतवणूक करने वाले यानी इन्वेस्ट करने वाले और कलेक्शन लाने वाले, ये दोनों लोग, ये सारे लोग यहाँ पर आए हैं। चलिए, आप क्या करती हैं? मैं तो हाउस वाइफ थी। हाँ। ये अच्छा लगा जब मुझे ये बताया गया। इसमें से आप कैसे जुड़ी मैत्रेय ग्रुप से? वही बता रही। मतलब मैं हाउस वाइफ थी
जब मेरे घर पे ये प्रपोज़ल आया, मैंने वो पूरा सुन लिया। मुझे बहुत अच्छा लगा कि इसमें से मतलब हाउसवाइफ है, बाकी तो कुछ नहीं कर सकते, चलो ठीक है, इसमें से कुछ कर सकते हैं अपन। अपने साथ साथ कुछ महिलाओं को भी इसमें साथ में अगर जोड़ते हैं तो उनको भी रोज़गार मिल जाएगा और हमको भी रोज़गार मिल जाएगा। इस वास्ते हम उसमें ज्वाइन हुए। था ये पहले अच्छा, सब बराबर चल रहा था, पर ये जो 16 में जो बंद हो चुकी, उसके बाद में बहुत बेकार हाल हुआ कि लोग मतलब घर पे पैसे तो छोड़ो, घर के फर्नीचर सामान भी उठा के लेके जाने लगे। कौन लोग लेके जाने लगे? जो कस्टमर थे, जो हमारे कस्टमर थे, जिनके हमने पैसे लिए थे। अब हमने हमारे बैंक पे तो डाले नहीं थे, डाल दिए होते तो हमने वापस भी कर दिए होते, पर ये कंपनी में डाले थे तो बोलते हैं कि हमने उनको नहीं देखा, आपको देखा। यकीनन। बिल्कुल। और कितनी सारी महिलाएं ऐसी है सर, मतलब जिनको घर में डिवोर्स मिल गया है, वो अपने पतियों के साथ भी रह नहीं सक रही हैं। कहीं भी शादी में जाओ, कहीं भी प्रोग्राम में जाओ, मुंह दिखाने के लायक रहे छोड़ा ही नहीं है। मतलब हम लोगों को गए यहाँ तक कि हम मैयत में भी अगर जाते हैं किसी के, वो मैयत तो बाजू में रह गए, जैसे ही हम दिख जाते हैं वो दुख बाजू में रह गया, पहले मैत्रेय के बारे में पूछते हैं कि मैडम उसका क्या हुआ, आप मैत्रेय में थे, उसका पैसा कब मिल रहा है, ये वो बहुत कुछ। और ये 2016 में जो बंद हुई, उसके बाद से आज 22 साल, मतलब 6 साल का बहुत बड़ा टाइम गुजर गया है। अब जो इतना मतलब काम तो उस पर चल रहा है, बहुत संथ गति से चल रहा है। तो हमारा तो ये कहना है कि उसको मतलब मैत्रेय प्रकरण जो है वो फास्ट कोर्ट में डाला जाए और उसकी सीबीआई जांच करके हमको जल्दी से जल्दी न्याय मिला दो, क्योंकि हम मतलब दूसरा और कुछ करने के लायक हमको ये मैत्रेय ने छोड़ा ही नहीं है सर। ये अगर पैसे हमको मिलते नहीं हैं तो आत्महत्या के लिए हमारे मतलब उसके सिवा हमारे पास दूसरा कोई पर्याय ही बचा नहीं है। बहुत ज़्यादा टाइम हो गया। आप कितने साल से मैत्रेय ग्रुप के साथ जुड़ी थी और आपके अंडर में कितने लोगों ने इन्वेस्टमेंट किया था? मैं तो सिर्फ 4 साल जुड़ी थी। 4 साल में मैंने जो कुछ किया, मतलब मेरे अंडर मैंने मतलब समझता था और रोज़गार भी मिल गया था, अपन समझा सकते थे, अच्छा भी था। सोच के मैंने बहुत बड़ी टीम सर मेरे पीछे। तो एक अंदाजन कितने लाख रुपीस का आपने इन्वेस्टमेंट कराया था वहाँ पर? सर कम से कम 14 लाख। 14 लाख का, और वो 14 लाख का भुगतान अभी आपको भरना पड़ रहा है। हाँ। वो सारे लोग आपके पीछे लगे हुए हैं अभी। ऑफ कोर्स मेरे नीचे जितने भी मैंने डाले थे लोग या कस्टमर, मेरे नीचे मैंने जो भी एजेंट डाले थे वो सब तो मुझे जानते हैं। यकीनन। तो आप कैसे जुड़ी इस मैत्रेय ग्रुप से, ये भी जानना चाहूँगा मैं। मतलब आपके पास वो प्रपोजल किसके जरिए है? किसी हैंडबिल के जरिए है या किसी संबंधित व्यक्ति ने आपको दिया था, या फिर आपके पास वो कैसे पहुंचा? जिस गांव में मैं रहती हूँ, मतलब जिसके घर में मैं भाड़े से रहती थी, वो मेरी सहेली थी और उनके यहाँ जलगांव भूसावल के हमारे सीनियर थे, वो लोग आए थे। उनके माध्यम से वो मेरे यहाँ पे आई, मैं पहचान की थी, मैं उसके घर पे रह चुकी थी, इसलिए मैं कर सकती हूँ ये सोच के उसने मुझे ये प्रपोजल बताया। मुख्य कार्यालय इसका कहाँ हुआ? मुख्य कार्यालय उसका जलगांव। अच्छा, ठीक। त्याचा मेन ऑफिस आहे विरार मुंबईला। इंद्रकुंज तिच्या घराचं नाव आहे, जी CMD वर्षा सतपाळकर, तिच्या पती होते, त्यांनी सुरू केलेली आहे 1998 मध्ये, आणि तो मेल्याच्या नंतर 3 दिवसांच तिने ही धुरा सांभाळली। आणि इथं प्लॅन म्हणजे बिझनेस म्हणजे FD-RDच्या ह्याच्याने ते वेगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये लावायचे, बिझनेसमध्ये लावायचे, प्लॅटर्समध्ये लावायचे, प्लॅटिंग हे करायचे, बिल्डर्सकडे जायचं, बिल्डिंगा बांधायच्या। जसं मामाचं गाव प्रोजेक्ट आहे, हॉटेलिंग आहे, जळगावचं खूप मोठं हॉटेल आहे, धुळेचं कल्चर पॉईंट म्हणून एक असं हे आहे, तिथे मिनरल वॉटरचं पण आहे। म्हणजे वेगवेगळे उद्योग करायचे, हा सगळ्यांकडून पैसा गोळा करून हे वेगळ्या याच्यामध्ये धंद्यामध्ये लावायचे। आणि लोकांकडून खूप याच्याने पैसे घेतले आणि लोकांनी भरले पण खूप। असंही लोकांकडून म्हणजे पैसे जमा होत नाही,
200ची पॉलिसी होती, 6 वर्षानं त्यांना 11.5% व्याजदर मिळायचे. त्यांना असं वाटलं का आपला जमा होत नाही, त्यानिमित्तानं त्यांनी हळूहळू त्या लोकांनी पैसे इथे आणि मी तर 6 वर्ष पैसे भरले पूर्णपणे. माझे 6 वर्ष होतं. तुम्ही गुंतवणूकदार होते की तुम्ही एजंट म्हणून काम करत होते? मी सुरुवातीला तर मी स्वतः गुंतवणूकदारच होती. हां. माझ्याकडे आले तर सांगितलं तुम्ही एक पॉलिसी तर काढा, इथे एक घेऊन तर बघा, चांगलं असेल तर तुम्ही नंतर कराल. तर मी 220ची एक पॉलिसी काढून मी जॉईन झाली. आणि मग अजून माझे सिनियर यायचे, माझे सिनियर सुनीता इंगोले आणि एक गौरव वासनिक म्हणून यायच्या, त्यांच्यासोबत नेहमी यायचा. माझे मिस्टर त्यांना 3दा घराच्या बाहेर काढायचे, हे नाटक माझ्या घरी पाहिजे नाही. मी आधी मैत्रीचे काम करण्याच्या आधी मी LIC एजंट होती. मी एक 100 रुपयाची जी RD होती गरीब लोकांसाठी, जी LICचं प्लॅन होता तो करायची. तर त्यांना असं वाटलं का ही मॅडम करू शकते. माझ्याकडे 1 वर्ष सारखे पाणी भरलं या लोकांनी, माझे सिनियर लोकांनी, गौरव वासनिक, चनकापुरे, ह्या दोघांनी नालायकीने ह्या लोकांनी मला एवढं फसवलं. ह्या लोकांनी मला 1 वर्ष माझ्या घरी खूप पाणी भरलं 1 वर्ष. आखरीच्या 31 तारखेला, जो मार्च एंडिंगची 31 तारीख येतो आखरीच्या, त्या दिवशी 31 मार्चला 10,000ची या लोकांनी माझ्याकडून RD घेतलीच. आणि ती RD घेतली की मी लगेच दुसऱ्या रँकला पोहोचले. मलाही नाही कळलं की मी कधी पोहोचले, पण मी पोहोचली दुसऱ्या रँकला. मला ह्या लोकांनी पोहोचवलं. आता मॅडम म्हटलं तुम्ही तर गेला दुसऱ्या रँकला, तुम्हाला तर काम करणं आहे, तुम्हाला लोक जोडायचे आहेत. हा असं म्हणजे भूल थापा देऊ ह्या लोकांनी आम्हाला लोक कसे गोळा करायचे यांनी म्हणजे हा आम्हाला रस्ता दाखवला. मग आणि याने सांगितलं तुम्ही आता दुसऱ्या रँकला गेल्या, 14 वर्ष जायला काही लागत नाही, 14 तुम्हाला पेन्शन मिळणार. खरं ह्या याच्यामध्ये बाबासाहेबाच्या मूर्तीसमोर मी उभी आहे. मी इथं पेन्शनसाठी मी काम केलं, कारण की मी गव्हर्नमेंटची माझ्याकडे हे नव्हतं आणि मला कोणी पेन्शन देणारे नव्हतं. पेन्शनची आमिष किती रुपयांची होती? पेन्शनची 20,000 रुपयाची होती प्रतिमाह. 10 वर्ष मिळणार होतं आणि ते 10 वर्ष मिळणार होतं. त्या पेन्शनसाठी आम्ही आम्ही टेन्शन घेऊन बसलेलो आहोत. आणि आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही आता सांगूच नाही शकत. आम्ही घराच्या बाहेर निघालं, बाजारात सुद्धा गेला तरी लोक तुम्हाला आता तुम्ही लेडीज आ म्हणून म्हणतात, तुम्हाला तुमचे कपडे काढून मारून हा सुद्धा बोलतात. आम्ही करावं काय, एवढं आमची अशी परिस्थिती झाली. आम्ही कोणत्या मरणाला गेलो, मरणाच्या ठिकाणी प्रेत वेगळीच असते. पण तुम्ही पहिले सांगा का तुम्ही आमचे पैसे कधी द्याल. त्यांचे पैसे त्यांना मी म्हणतो बाबा तुमचे पैसे मी काय घरी खाल्लेले नाही, तुम्हाला जसे तुम्ही मला पैसे द्या, तुम्ही स्लिप तुमच्या घरी आणून दिली आणि एवढ्या लोकांची स्लिप तुमच्या घरी आल्यावर तुम्ही मला खाल्लं काय म्हणता. कारण का आम्ही ते म्हणतात कारण तुम्हाला म्हणतो आम्ही तुम्हाला पाहून पैसे भरलो, आम्ही कंपनीला बघितलं नाही कंपनी काय आहे काय नाही. तुम्ही सांगितल्या अरे बाबा पण मी तुम्हाला समजावून सांगितलं ना असं प्लॅन आहे म्हणून, तुमच्या खिशातून काढलं नाही. पण हो बहिणीनं काय केलं काम ते, पण गव्हर्नमेंटनं तिला अथॉरिटी का दिली, गव्हर्नमेंटनं अथॉरिटी दिली म्हणून एवढे वर्ष राहिले ना. अशा लोकांनी म्हणजे त्या मैत्रीच्या स्टेजवर येऊन बोलले. जसं आपले उद्धव ठाकरे आहेत, नरेंद्र मोदी सुद्धा होते त्यांचे आलेले, देवेंद्र फडणवीस आले. मग आता हे एवढे मोठे नेते आले तर आपल्याला वाटेल का आपली कंपनी आपण काम करते खराब आहे म्हणून. गरीब जनता बळी पडली त्याला. आपल्याला हे मोठे दिसले. आपली जो मरण पावली आहे लता मंगेशकर, ही पण होती, ही पण आली स्टेजवर. श्रीदेवी पण आली, गुणाजी आले, मिलिंद गुणाजी आले, आतुष गोवारीकर आले. तर असं वाटलं का खूप चांगली कंपनी आहे. आणि बंद व्हायच्या आधी म्हणजे खरंच म्हणजे लोकांचा पैसा आम्ही आता लोक म्हणतात बा खरंच चांगली होती. कारण का मी नाही एवढा पैसा भरलो, माझा 20-25 हजार लाखापर्यंत जास्त माझ्या घरचं आहे पैसा भरलेला. मी LICचे एजंटला मी जे एफड्या भरत होती LICमध्ये, त्या एफड्या तोडून मी एवढी त्याच्यामध्ये गुंतून गेली होती की त्या एफड्या तोडून इथं भरली आम्ही ना. आणि माझ्यासोबत ज्या बिचारे माझ्या भोड्या बाबड्या माझ्या जो मैत्रिणी होत्या, माझ्या रिलेटिव्ह होते माझ्या घर लोकांचे, त्या लोकांनी मला पाहून पैसे भरले. त्या लोकांचा धरून 1-1.5 कोटीचा माझा बिझनेस आहे. त्या लोकांचं काय
जे बिचारे आम्हाला पाहून लोक ते आम्हाला हे करू नये, कारण का कंपनी त्याच्या घरी गेली नाही, आम्ही त्यांच्या घरी गेलो. आता एवढे वर्ष झाले हे भूलतापच देत आहेत. 6 वर्ष कंपनी बंद व्हायला झाली, 7वा वर्ष चालू झालं आहे, पण अजूनही कंपनी बंद होण्याच्या मागचं कारण काय असावं? तो कारण अजूनही काय समजलेलं नाही. त्यांनी तुमच्या पुढे काय मांडलं? आमच्यामुळे एवढं माहिती पडलं की बा त्यांचं काही नावामध्ये फरक होत गेलं, या कोणी कोणतं टॅक्स भरलं की नाही भरलं, म्हणजे तेही आम्हाला खरं काय अजूनही नाही कळलेलं का ही का बरं बंद पडली. बंद ठेवले 4-5 दिवस ऑफिस बंद ठेवले हां. आणि आम्हाला सांगितले की 8 दिवसांनी सुरू होणार बा म्हणून. पण त्यांचे काही बंद झाले, पण सुरू काही त्याच्यानंतर झाले नाही. पण सर असं झालं ह्या मैत्रीमुळे आम्हाला ना घर राहिलं, आम्हाला नाही दार राहिलं, नाही आम्हाला काहीच राहिलं, आम्हाला नातेवाईक नाही आम्हाला कोणीच नाही सर. आम्ही एवढा फसून गेलो याच्यामध्ये. महिला होती, त्या महिलेमुळे आम्ही इतकी फसवणूक केली आणि सगळ्या बायांना आम्ही सगळं सोबताल घेतलं. आता आमच्याकडे माणसं येतात, बाया येतात, आम्हाला पैसे द्या म्हणतात, पण आम्ही कुठून देणार सर पैसे? आता ते आम्हाला अशी परिस्थिती होऊन गेली का ना आम्ही लग्नात जाऊ शकत नाही, मरणात जाऊ शकत ना, कशातच जाऊ शकत, आम्ही नातेवाईकातच नाही जाऊ शकत, आम्ही कुठेच नाही जाऊ शकत. आम्हाला ही धड अशी परिस्थिती आणून ठेवली आहे सर. घराच्या बाहेर निघल्याबरोबर म्हणते आता हे लावलं का तुम्ही काम, हे संपलं आता हे लागलं का काम, असे म्हणतात. मानसिक त्रास इतका होत आहे का मरणाजोगत झालो आम्ही, असं झालं. कोणासमोर तोंड द्यायचं? पेपरवर लिहून देतो तुमचा पैसा डुबणार नाही असे म्हणायचे. स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, आमची चुकी झाली की आम्ही ते लिहून घेतलेलं नाही. आता ते लोक एकही नाही आहेत, त्यांच्यापैकी एकही नाही आहे इथे. आम्ही काय करावं, कोणाकडे जावं, कोणाला मागावं दाद? असा हा कंपनीने केला घोटाळा. आणि कंपनी सांगत होती की फडणवीस आहे की नरेंद्र मोदी आहे हे आम्हाला माहीत नाही, पण असे म्हणते नरेंद्र मोदी की तू सत्पारकर इतका पैसा कमावतेस त्याच्यापैका 1 पट सरकारला दे. तर ती म्हणायची की सरकारला लोकांचा पैसा मी कसा देऊ, तुम्हाला काय करायचं आहे ते. हे असं ऐकण्यात आलं होतं. खरं म्हणजे काय माहिती नाही, पण लोक आणखी आम्हाला काही कळत नाही काय होते काय नाही. पण आमचा पैसा कसा मिळेल हेच आम्हाला वाटत आहे. आमच्या मागे इतकी सारी जनता आहे. आम्ही भोळ्या बाबड्या महिलांना फसवल्यासारखं झालं आहे. आम्हाला अंतकरणातून दुःख होत आहे की आम्ही यांचा पैसा कसत्या रीतीने करू. आम्ही आपला काय आता आमचा फक्त जीवच राहिला आहे की जीव देऊन यांचे पैसेही नाही देऊ शकत, अशी परिस्थिती आमच्यावर आली. आम्ही काय करावं? ह्या मैत्रीमुळे आम्ही घरादारात सगळीकडे यांनी पाहिले की बाई दिसले की कुठे आहेत आमचे पैसे, तुम्ही आम्हाला फसवलं असे म्हणतात. आम्ही काय करावं? आत्महत्याशिवाय काय करू शकतो? आत्महत्या केल्यावरही आम्ही लोकांचा पैसा देऊ शकत नाही. म्हणून आता जे काही पाऊल उचलत आहेत गेलेले आहेत ते चांगल्या प्रकारे आम्ही त्यांच्या मागे आहोत. सहकार्य करा हेच आमची विनंती आहे की आमच्या भोळ्या बाबड्या महिलांचा पैसा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे जवळपास सगळे मुद्दे महिलांनी जे काय नाव बोलले आपलं? नाव आहेत. काय? माझं नाव मीना मत्ते आहे. कुठून राहता मी आपण? चंद्रपूरला राहते. हां. चंद्रपूर गडचिरोली जिल्हा, नक्षलेट जिल्हा, या नक्षलवादी एरियामध्ये आम्ही राहतो. याच्यामध्ये आम्हाला भूलथापा तुम्ही एजंट होतात की तुम्ही मी इन्व्हेस्टर होतात? एजंट इन्व्हेस्टर दोन्ही पण. दोन्ही. किती इन्व्हेस्टमेंट केली होती तुम्ही? माझी स्वतःची इन्व्हेस्टमेंट आहे सर 10 लाख रुपये. अच्छा. आणि लोकांच्या माध्यमातून मी करोडोचा बिझनेस केलेला आहे. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा महिला, म्हणजे एकतर कसं वर्षा सतपाळकर मॅडम महिला असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त महिलांना याच्यामध्ये जोडलेलं आहे. आणि सतपाळकर मॅडम स्वतः चंद्रपूरला इंदिरा गांधी सभागृहामध्ये त्यांनी स्वतः येऊन मीटिंग घेतली होती आमच्या महिलांची, सगळ्यांची. पूर्ण हॉल भरून उथंडला होता सर. इतक्या लोकांच्या स्वतः आल्यामुळे सर्व लोक एवढे एन्करेज झाले की सगळ्या महिला तेव्हापासून एकदम बिझनेसला लागून गेल्या. आज एवढंच म्हणायचं आहे, आम्ही 6 वर्ष झाले आम्ही सतत भटकत आहोत. एक मंत्री सुटला नाही आहे की ज्याला आम्ही निवेदन दिलं नाही, ज्याच्या पायऱ्या आम्ही घासल्या नाही. किती घासायच्या महिला म्हणून आम्ही काय करायला पाहिजे पुन्हा ते सांगा म्हणा सरकारला. सरकार म्हणते की महिलांना सुरक्षित ठेवतं. काय सुरक्षा आहे महिलांसाठी? आम्ही नाही धड जगू शकत नाही मरू शकत. मरायचं असेल तर सांगा म्हणा आम्हाला, आम्ही एका वेळी फाशी लावून मरतो सगळ्याजणी मरायला तयार आहोत. आज मरणाचं जीवन जगत आहोत, त्यापेक्षा मेलेलं बरं. मारून तरी टाका म्हणा एकदाचं वीज देऊन सगळ्यांना आम्हाला, नाहीतर आम्हाला न्याय द्या म्हणा. किती भटकायचं 6 वर्ष झाले. ज्या वेळेला मैत्री गेली, माझी स्वतःची आई मरण पावली, तर मरणाच्या दिवशी लोक विचारते मैत्रीचं काय झालं मॅडम? ते सासरे मरण पावले, बरं झालं देवाने त्यांना दोघांना घेऊन गेले, नाही तर आज त्या लोकांना किती दुःख झालं असतं की आमच्या मुलींनी सोनीने काम केलं, त्यांना कुठे तोंड दावायला जागा नसती राहिली. आज आमची हालत आम्हाला माहीत आहे. नाही आम्ही परिवारात राहू शकत आहोत, नाही समाजात राहू शकत आहोत. आम्ही महिला आहोत. महिलाची सुरक्षितता म्हणते गव्हर्नमेंट, कुठे गेले मग गव्हर्नमेंट?
कुठे लपले आहे ते लोक? आज देवेंद्र फडणवीसच्या घरी ढिगारा लागला असेल मैत्रीच्या निवेदनाचा. आज कुठे नाही गेलो आम्ही, कुठे नाही भटकटलो. हा, दिल्ली झालं, मुंबई झालं, पुणे झालं, नाशिक झालं, चंद्रपूर. का आम्हाला संसार मुलं बाळ आहे नाही का? रस्त्यावर जर यायचं असेल, भटकायचं असेल, मग आम्हाला आणून टाका नाही इथे, मारून टाका म्हणा सरकारला. हे सांगा तुम्ही. आम्हाला मरायचं आहे आता, आम्हाला जगायचं नाही आहे सर. बिलकुल जगायचं नाही. आम्हाला जगायची इच्छा सुरली नाही आहे. बिलकुल आम्ही काहीच करू शकत नाही आहे. काहीच करायचं ठेवलं नाही आम्हाला बिलकुल. आज आम्ही चांगल्या घराण्यातल्या महिला, चांगल्या घराण्यातल्या इज्जतीने राहणाऱ्या महिला, आम्हाला जिथं तिथं गेलं तिथं मैत्रीचा विषय विचारते लोक हात धरून. काय म्हणता तुमची मैत्री कुठपर्यंत गेली? जशी काही मैत्री कंपनी आमची होती. आज असं वाटते आम्ही पैसा खाल्ला असता तर इमानदारीने लोकांचा पैसा वापस दिला असता. आम्ही त्या इमानदारीने त्या मैत्रीच्या कंपनीत नेऊन भरला. लोकांचा पैसा आमच्या घरात नाही भरला आहे सर. सांगा गव्हर्नमेंटला, सांगा सरकारला की आज महिला एवढ्या पीडित आहे, त्यांना न्याय द्या म्हणावं, सांगावं त्यांना. आज अशा याच्यामध्ये राहतो आम्ही. जेव्हा आमचे एवढे कार्यक्रम होय कुठून आलात सर, तुम्ही? आम्ही राजूर चंद्रपूर. अच्छा, तुम्ही एजंट होतात? मी एजंट होती. माझ्या खाली खूप लोक जुडले होते सर. माझा याच्या पायी एक मुलगा गेला 28 वर्षाचा. तरी मी बिझनेस केला, तरी पण जाऊ दे बा, आपल्याला 10 वर्षांनी पेन्शन मिळून काही होईल असं म्हणून आम्ही एवढा काही केला. याच्या पायी तुमचा मुलगा गेला याचा अर्थ काय? नाही, म्हणजे घरचं आम्ही टाकटूक करून बाहेर निघत होतो. आज या मैत्रीमध्ये काहीतरी आपल्याला मिळावं बा म्हणून, काहीतरी हे होईल म्हणून आज एवढा आम्ही कॉन्फरन्स घेत होतो. जी एवढे आमच्या मिटिंगा, एवढे मोठे मोठे जळगाव, भुसावळ, धुळेला एवढे कॉन्फरन्स होते, तेव्हा हे सरकार डोळे लावून होतं का? मला एक म्हणायचं आहे. आज पैसे घेताना बँका उघड्या होत्या, सगळं काही होतं. आता बंद, मॅच्युरिटी व्हायच्या समोर बंद का बरं केलं आमचं सगळं? आम्ही तळातळात जाऊन गोरगरिबाचा पैसा काढला सर. एवढं मला बोलायचं आहे बस. आम्हाला सिनियर लोक वर्धा, जळगाव, नागपूर, चंद्रपूरचे सिनियर लोक येऊन आम्हाला सांगितले की वर्षाताई सपकाळकरची कंपनी आहे आणि एक महिला आहे. आम्हाला विश्वास झाला की एक महिलेला फसवणार नाही. या उद्देशाने आम्ही सुशिक्षित बेरोजगार म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या महिला आम्ही काम केलेले आहेत. आम्ही इंटरमध्ये जाऊन आरडेनचा काम केलेलं आहे आणि आदिवासी एरियात काम करून त्यांचा आदिवासी लोकांचा पैसा गोळा केलेला आहे. गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलाईत आहे म्हणून त्यांनी आम्हाला म्हटले की तुम्हाला रोजगार मिळत नाही, आदिवासी लोकांना मिळते म्हणून आम्ही ओबीसी महिला वगैरे आणि याच्यात बाकी सगळ्या महिला सहभागी झालो. 10 वर्ष काम केल्यानंतर आम्हाला 10,000 पेन्शन मिळणार अशा प्रकारची भूलताप दिलेली गेली. आम्ही एवढे जोमात काम केलो की कारण फडणवीसचा फोटो वर्षाताई सपकाळकर सोबत होता, हिरकणी पुरस्कार. आम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटलं की एक महिला हिरकणी पुरस्कार देतो आणि महिला आपले विदर्भातले आहेत आणि फडणवीस सर त्यांचा सत्कार करत आहेत. मोदींसोबत त्यांचा फोटो पण आहे. आम्हाला असं वाटलं की विश्वासातली महिला आहे. महिलेला कधी या विश्वासानेच आम्ही काम केलं. आम्हाला लोकांचा पैसा खायचा नव्हता, परंतु अशी परिस्थिती आली की आम्ही एवढा पैसा गोळा केला का आम्हाला वर्षाताई सपकाळकरनी विमान प्रवास पण दिला. आम्हाला एक्सलन्सी अवॉर्ड म्हणून जळगावला पण बोलवले. आपल्या मैत्री हॉटेलमध्ये आमच्या पार्ट्या पण केलेल्या आहेत. पण ह्या सगळा पैसा गोळा करून केल्यानंतर, एवढा सत्कार केल्यानंतर हे काही झोपेतले नाही आहे. सरकारला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होता. आम्हाला एका गोष्टीत फसवलं गेलं असं नाही म्हणू शकत. आमचा TDS कटत होता आणि TDS कटत होता तर सुशिक्षित लोक काय म्हणत होते, TDS कटते तर इमानदारीने पैसा जात आहे. या विश्वासाने आम्ही काम केलो. आमचा चंद्रपूर जिल्ह्याचं ना आमचं गडचिरोलीचं 250 कोटी एवढे रुपये आहेत आणि आम्ही पर्सनल आमचे 20-20 लाख रुपये आमचे प्रतिनिधीचे आहेत आणि आम्ही गोळा केलेल्या आरड्या आमच्या 1-1, 2-2 करोडच्या आहेत. काही आमच्या अशा 10,000, 5 लाख, 2 लाखाच्या नाही सर. म्हणून आम्हाला गडचिरोली जिल्ह्यातून नाही का आम्ही या प्रकरणामध्ये आम्ही दिल्ली गाठली आहे, आम्ही मुंबई गाठलेलो आहोत, जळगाव गाठलेला आहे, नागपूर गाठलेला आहे. सगळ्यांना निवेदन देऊन झालेलं आहे. सर्व प्रकार करून आम्ही थकलेलो आहोत. आता आम्हाला गावातील लोक, हरामी लोक समजून आम्हाला असे विचार करत आहेत, आम्हाला टॉर्चर करतात, चाकू दाखवतात मारायसाठी. असे त्याच्यामुळे म्हणून माझ्या घरी आलेले आहेत. चाकू आत्ताच्या तर तुझा खून करतो नाही तर माझा मैत्रीचा पैसा दे म्हणे. तर आम्हाला एवढीच विनंती आहे सरकारला की जगाव की मारा, त्याच्यापेक्षा या लोकांनी मारावं आम्हाला. आम्ही आत्मदनाचा इशारा देतो त्यांना. फक्त आम्हाला पैसा, जनतेचा पैसा वापस मिळायला पाहिजे, बस हीच आमची सरकारला विनंती आहे. सर आम्ही काही शिकून नव्हतो, काही नाही. ह्या लोकांनी नाही का आम्हाला काही होत नाही, आम्ही समोर आहे,
तुम्ही करा, आम्ही समोर आहे, तुम्ही करा. आता आपल्या विश्वासावर नाही का लोकांनी माझ्याकडे खूप पैसे टाकले. कोण 6 लाख टाकले, कोण 2 लाख टाकले, कोण 3 लाख टाकले. सगळा पैसा नेऊन गोळा. इकडून बंदही झालं असेल तरी त्यांनी आमच्याकडून पैसा घेतच होते. आणि असे सांगत होते का फडणवीस आणि सतपालकर मॅडम त्यांचे दोघांचे फोटो आम्हाला दाखवत होते. त्यांचं पुस्तक छापून दाखवत होते, आणून देत होते, आमच्या घरापर्यंत पोहोचत होते. त्याच्याकरतानी आम्ही हे काम केलं. नाही तर आमची काही काम करायची वय नाही होती का, तुम्ही सांगा. आमची वय काही नव्हती. नाही म्हणून सन्यानी त्यांनी नाही का मला जबरदस्ती करायला लावलं. आणि लोकांनी माझ्याकडे आणूनही दिले पैसे. पण आता नाही का कोणी असं विचारत नाही ना, आता आमचा पैसा आम्हाला मिळला पाहिजे. सर्वांनी कष्टाचा पैसा आहे. कोणी कष्टाचाच पैसा टाकलेला आहे. तर भांडे घासून टाकले, कोणी शेतीचे टाकले, कोणी कोणाचे आहे ते वावराचे शेताचे पैसे टाकले. एवढे पैसे टाकल्यानंतर आमचा जर पैसा मिळाला नाही, लोक आम्हाला काही बोलणार नाही का? तर ह्या फडणवीसनं ह्या सतपालकडे लपवून ठेवली आहे. तुम्ही म्हणता त्यांची दोघांची तुम्ही तसं बोलू द्या. फडणवीसनं तेव्हा दोघं जण येत होते, हातात हात घालून सन्यानी त्यांनी फोटो देत होते. आम्हाजवळ त्यांचे पुस्तक आहे, आत्ता दाखव म्हणलं तरी. आणि आता कुठं लपले ते? आता तिला त्यांनी काढून द्यावं फडणवीसनं, नाही तर त्यांना आपला राजीनामा द्यावं. सगळ्या लोकांना मी विनंती करत आहो. त्याला तर नाही करत. आमच्या स्वाधीन करावं म्हणजे आम्ही काय करायचं. आम्ही सुशिक्षित एक बेरोजगार होतो आणि बेरोजगाराच्या माध्यमातून कुठला तरी रोजगार मिळावं या माध्यमातून आम्ही तिथे जॉईन झालो होतो. जॉईन म्हणजे कसं CBI सर्व म्हणजे याच्याकडून परवानगी मिळाली होती म्हणून आम्ही सुशिक्षित म्हणून तिथे लोकांचा पैसा पण गुंतवला, आम्ही स्वतःचा पण गुंतवला. पण आता काय, आता आम्हाला घरातून सुद्धा बेदखल झालो आहे, नातेवाईकातून सुद्धा बेदखल झालो आहे, मैत्री मित्रातून सुद्धा बेदखल झालो. आमची कुठे जागा? स्त्रियांना सन्मान द्या, पण आम्हाला सन्मान राहिला नाही. आज वर्षाताईकडे पाहून आम्ही कुठेतरी तिसऱ्या दिवशी नवरा मेला आहे त्या उद्देशाने आम्ही त्या तशाने वागायला लागलो. पण काय तिने काय दिलं आम्हाला? एकदम आकाशात उडवलं आणि जमिनीत पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं आहे तिने. आज आम्हाला कोणाकडे गेलं तर इज्जत म्हणून राहिलीच नाही आहे, घरात तर नाहीच नाही आहे. मिस्टरांच्या नजरेत तर आम्ही शून्य झालो. त्याचबरोबर मुलांनासुद्धा आमच्या खाली बघून चालावं लागतं. का तर तुझ्या आईने मैत्रीत पैसा केला. आज आम्ही कोणाचा पण 1 रुपयासुद्धा डुबवला नाही. आणि आज या मैत्रिणी आम्हाला पूर्ण माती मोल करून टाकलं आहे. असं वाटते की खरंच आम्ही कुठेतरी शक्ती होती म्हणून आम्ही जिवंत आहोत, नाही तर आत्महत्या करून केव्हाच आम्ही मुलांपासून सुद्धा आम्ही दूर झालो असतो. म्हणून त्या वर्षाताईला आमच्या स्वाधीन करावं. आम्ही काय नाही मिळवायचं आम्ही तिच्याकडून मिळवा, कारण ती आमच्या तिथपर्यंत येत होती. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात आली तिने, हिरकणी पुरस्कार मिळाला म्हणून तिने आम्हाला सांगितलं आम्ही पण तिच्यासारखं चांगलं बनावं. पण तिने काय दिलं आम्हाला? स्वतःच ती तोंड लपवून बसत आहे. पण आम्ही तोंड लपवणारो नाही आहोत. आमच्यात कुठेतरी शक्ती आहे, नारी शक्ती आहे. आम्ही आमचा पैसा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही मिळालेली पूर्ण इज्जत, खाली गेलेली इज्जत आम्ही मिळवून दाखवणार म्हणजे दाखवणार. लोकांचा पैसा आम्ही घरापर्यंत पोहोचवणार आणि पोहोचवणार. बात यह है सर कि बात यह है कि 2016 में कंपनी बंद हो गई, जबकि ये सरकार को मालूम है, बराबर है. इससे पहले आंदोलन भी हुए, सब कुछ हुए, कुछ लोग अरेस्ट भी हुए. उसके अंदर में जो डायरेक्टर थे वो भी अरेस्ट हुए. और उसके बाद में एक कायदा भी लाया सरकार ने बर्ड्स करके 2019, जिसके अंतर्गत जो अनियमित जो पैसा है जो जमा होता है उसको तुरंत वापस कर देना चाहिए. ये सरकार की जिम्मेदारी थी, बराबर है. उसके अंदर में क्या किया उन्होंने, जो प्रॉपर्टी थी, जो अपनी कंपनी की जो प्रॉपर्टी थी वो पूरी प्रॉपर्टी जब्त की, लेकिन उसको सेल आउट नहीं कर रहे. इसकी वजह से जो पैसा मिलना चाहिए जल्दी से जल्दी वो लोगों तक नहीं पहुंच रहा है पैसा. ये सरकार की जिम्मेदारी है, ये बाकी लोगों की जिम्मेदारी. सरकार ने ये कायदा लाया तो ये सरकार की जिम्मेदारी है कि सरकार ने ये पूरा वादा करना चाहिए. तो इसके लिए हम लोग ये कर रहे हैं कि हम बोल रहे हैं उनको कि ये जो कायदा आपने बनाया ये किस लिए बनाया? फिर नहीं तो बनाना ही नहीं था कायदा. अगर लोगों को पैसा, अगर ये नियम लाया है तो नियम के अनुसार उनका पैसा दे दो, क्योंकि पैसा गवर्नमेंट के पास जमा है और हर डिस्ट्रिक्ट में, हर जिले में केसेस चालू है. ये सब केसेस एकत्र कर लो, उसको एक जगह पे लाओ और लोगों का पैसा वापस करो, क्योंकि प्रॉपर्टी ही इतनी है. वो प्रॉपर्टी हैंड ओवर कर दिए थे. जब नासिक में केस हुई थी तब ये प्रॉपर्टी हैंड ओवर कर दिया गया था. तो ये हैंड ओवर करने की प्रॉपर्टी की जो वैल्यूएशन है ये बहुत ज़्यादा है और जो पैसा देना है वो बहुत कम है. तो ये 2,500 करोड़ सरकार के लिए कोई बड़ी बात नहीं है. ऐसे भी सरकार बहुत सारे पैसे ऐसे ही माफ़ कर देती है, तो ये तो बहुत बड़ी बात नहीं है. ऑलरेडी उसके पास भी ये प्रॉपर्टी ले लो, पैसा दे दो. ये सीधी बात है. और इतनी सारी महिलाएं जब बोल रही है, जब उनको मालूम है कि ये महिला है, तो महिला का दुख उनको समझ में नहीं आ रहा है. ये सब सोए हुए हैं. ये जल्दी से जल्दी उन्होंने करना चाहिए. ये हमारी माझं नाव सिद्धार्थ गोपीचंद जगताप. मी राजुराज चंद्रपूरवरून आलो.
सर कंपनी खऱ्या अर्थानं 21 डिसेंबर 1998 साली मैत्री ग्रुप नावाची कंपनी ओपनिंग झाली. त्याच्यामध्ये आमचे जे चेअरमॅन होते सतपाळकर साहेब, त्यांच्या मृत्यूनंतर सतपाळकर मॅडमचा सगळ्या म्हणजे सहवास झाला. बरेचसे आमच्या कंपनीचे 125 ऑफिस खोललेत. पूर्ण महाराष्ट्रभर 125 ऑफिस खोलून 14 राज्यात काम चाललं त्यांचं. त्यांनी 1998पासून 2016पर्यंत त्यांनी परतावा पण दिल्यानंतर मात्र 2016पासून ज्या लोकांच्या मॅच्युरिटी होणार होत्या अशा करोडो रुपये पहिले त्यांनी छोटे छोटे रकमा आम्हाला दिल्यात. पैशाचं आम्ही दाखवलं लोकांना 7 वर्षात 6 वर्षात दाम दुप्पट करण्याचं त्यांना आम्ही दाखवलं. बऱ्याच लोकांनी पैसे गुंतवणूक केली. मी एक प्रतिनिधी आहे आणि गुंतवणूक पण आहेत. माझा वर्षाला 1 करोडचा बिझनेस असता, करोड रुपयांचा. 1 करोड कशाला म्हणता? आज माझ्याकडे मी 6 वर्ष बिझनेस केला, 6 करोड रुपये माझे बिझनेस इन्व्हेस्टमेंट आहेत. आणि आता लोकांचे देणार तेव्हा मात्र कंपनी बंद झाली. आता सगळे लोक आम्ही नातेवाईक तुटून गेलो. सर आमची एकच मागणी आहे शासनाला की तो पैसा कंपनीचा जो कंपनीनं त्या पैशाचा इन्व्हेस्टमेंट कंपनीने प्रॉपर्ट्या घेतल्यात, त्या प्रॉपर्ट्या गव्हर्नमेंटने सेल केल्यात. त्या पैसा का विकत नाही? यांचं कुठं घबाड चालू आहेत? यांचं घबाड काय चालू आहे? अशा कुठल्या असं कंपन्या सगळ्या आहेत त्या विकून लोकांचे पैसे रिटर्न करतं. पण आमच्याकडे प्रॉपर्टी आहेत. ॲक्च्युली कंपनीचं व्हॅल्यू कंपनीला देणे आहेत 25 ते 3000 कोटी देणे आहेत, त्यांचं आकडेवारी आहेत. पण कंपनीकडे 7000 कोटीच्या वर प्रॉपर्टी त्यांचं व्हॅल्यू आहेत. पण ते का होत नाही अजून? मग यांचा घबाड काय? आमच्या CM सोबत आमचे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची चर्चा झाली होती. आम्ही बरेचसे आमचे मुख्यमंत्री आहेत, बाकी मिनिस्टर, बाकी लोक आहेत, त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. पण ते अजूनही आम्हाला कुठलाही ठाव ठिकाण आलेला नाहीत. आमचा आता एकच वगैरे विनंती आहे की साहेब आमचा जनतेचा पैसा जर पैसा दिलात नाही, आमच्या बऱ्याचशा महिला वर्ग, आमच्याकडे 90% महिला वर्ग आहेत, त्या आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय नाहीत. करीब 2,500 करोड़ का ये घापला है पूरे विदर्भ में, 2,500 करोड़ का महाराष्ट्र से 3,000 करोड़ तक, और तकरीबन 16 और राज्यों से भी ये घोटाला किया गया हुआ है. मांगे सिर्फ इतनी है कि जो प्रॉपर्टी का गवर्नमेंट ने स्वीज करके रखी है वो प्रॉपर्टी को जल्द से जल्द सेल करके इनका पैसा इन्हें रिटर्न दिया जाए. लेकिन कहीं तो भी वो हो नहीं पा रहा है, इसी के लिए आंदोलन किया गया है. दोस्तों वक्त तो चला यहाँ पे रुकने का, रुकते यहीं मिलते अगले एपिसोड में. जुड़ रही आवाज़ इंडिया के साथ. तब तक घर पर रहे, सुरक्षित रहे और स्वस्थ रहे और देखते रहिए आवाज़ इंडिया.